राज्यात अलीकडे हादरवून सोडणाऱ्या घटना घडल्या. मग ती बीडची संतोष देशमुख हत्या प्रकरण असो वा सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण, काळीच पिळवटून टाकणाऱ्या घटना. संतोष देशमुख हत्या म्हणजे कायदा सुव्यवस्थेला मारलेली चपराकच म्हणावी लागेल. याचं कारण अतिशय क्रूर पाशवी पद्धतीने त्यांची झालेली हत्या. या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली गेली, मोर्चे निघाले. परंतु देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्याच्या लढाईत एक गोष्ट प्रामुख्याने जाणवू लागली, ती म्हणजे या प्रकरणाचा राजकीय फायदा केला जातोय का. कदाचित हे तुम्हाला पटणार नाही, परंतु या मोर्चात देशमुख कुटुंब सामील असायचं. संतोष देशमुख यांची मुलगी जेव्हा आपल्या वडिलांसाठी न्याय मागायची, तेव्हा तिचे अश्रूंनी भरलेले डोळे, वडिलांप्रती भावना आणि कुटुंबाचा आक्रोश पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येत होतं. आपल्या वडिलांची, भावाची, नवऱ्याची एवढी क्रूर हत्या झाली, त्या कुटुंबाची काय अवस्था असेल. यावर सर्व पक्षीय नेते, सर्व समाजातील बांधवांनी आवाज उठवला. पण एक गोष्ट प्रकर्षाने खटकली, ती म्हणजे काही ठराविक नेत्यांची भाषणे. त्यातीलच काही ठराविक क्लिप्स तुम्ही पहा. ऐसा लगाने का आणि रातभर बांगो बांगो बांगो. मला ते ट्रोल करत होते ना, त्यांच्या आईला घोडे लावत होतो मी कसा. पाहिलं, आपल्यातीलच एका बांधवाची क्रूर हत्या झाली, त्याला न्याय मिळावा म्हणून मोर्चा काढलाय. त्या मोर्चात स्टेजवर संपूर्ण देशमुख कुटुंब न्यायासाठी आक्रोश करतंय आणि हे सर्व राजकीय सभा असल्यासारखे डायलॉगबाजी करतात. यांनी प्रकरणं लावून धरली, पाठपुरावा केला, देशमुख कुटुंबाला आधार दिला, कौतुकास्पद आहे. पण न्यायाची लढाई लढत असताना एक मुलगी आपल्या बापाच्या न्यायासाठी रडत असताना अशी भाषणं, डायलॉगबाजी योग्य आहे का. अगदी मुंबईत निघालेल्या मोर्चात जितेंद्र आव्हाड म्हणाले की बदलापूरमधील अक्षय शिंदेनी बलात्कार केलाच नव्हता. मंडळी, काय म्हणायचं अशा राजकारण्यांना. अहो, ज्यांच्यासोबत, ज्यांच्या घरात ही घटना घडली, त्यांना काय वाटत असेल हे ऐकून पाहून. बाकी यात सत्य काय आणि असत्य काय हे कायदा आणि कोर्ट ठरवेलच. परंतु एखाद्या घटनेचं राजकारण करणं कितपत योग्य आहे. तुम्हाला काय वाटतं, या घटनेचं खरंच राजकारण केलं जातंय का. कमेंटमध्ये बिनधास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.